अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 16 जून नंतर पैसाच पैसा. या 4 राशींचं सोनं आणि चांदी होणार. हा योग या 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. चला तर या राशींबद्दल आपण जाणून घेऊयात. त्रिपुष्कर योग हा एक विशेष शुभ योग आहे. तिथी, वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. रविवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी द्वितीया, सप्तमी किंवा द्वादशी तिथीसोबत काही विशेष नक्षत्रांचा संयोग झाल्यास त्रिपुष्कर योग तयार होतो. त्रिपुष्कर योग राशी भविष्य. 16 जून रोजी तयार होणाऱ्या त्रिपुष्कर योगाचा अनेक राशीवर शुभ परिणाम होणार आहे. हा योग मेष, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांना या योगामुळे आर्थिक लाभ होईल. तुमच्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहील. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांना या योगामुळे लाभ मिळेल. आयुष्यात प्रगती होईल. आर्थिक यश मिळेल. मान सन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी त्रिपुष्कर योग शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. धनलाभाचे योग तयार होतील. तसेच ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. यानंतरची रास आहे मकर. त्रिपुष्कर योग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक यश मिळेल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. या योगानंतर यश मिळण्याचे योग तयार होतील. त्रिपुष्कर योगाचा प्रभाव या राशीवर दिसून येईल. या शुभ योगामुळे या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ होतील. या योगाच्या प्रभावामुळे मनासारख्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. या काळात एखाद्या आध्यात्मिक गुरूची भेट तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.